वर्षाच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशच्या नेपाळपर्यंत त्यांनी पोहोच घेतली होती आणि नेपाळच्या बॉर्डरवरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। निलेश चव्हाण याच्याकडे वैष्णवीचं बाळ नेमकं कसं गेलं त्याचा तपासही करायचा आहे। कसपटेंना धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक जप्त करायची आहे। निलेशकडे हगवणे कुटुंबियांचे मोबाईल आहेत ते देखील मिळवायचे आणि म्हणून 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती, पण कोर्टानं केवळ 3 जून पर्यंतच पोलीस कोठडी दिली आहे। तर कोर्टामध्ये नेमकं काय युक्तिवाद झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। निलेशवरती आधी किरकोळ गुन्हा होता, त्यानंतर त्याला मुख्य गुन्ह्यात आरोपी करण्यात आले। निलेश चव्हाणचे वकील आहेत ते बोलतायत तर निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाला मदत करत होता म्हणून त्याला आरोपी करण्यात आलेला आहे। निलेश चव्हाणनं त्याच्यावरती दाखल गुन्ह्यात नेहमीच पोलिसांना सहकार्य केलंय। तर सरकारी वकिलांची बाजू आपण पाहतोय। लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल निलेश चव्हाण कडून जप्त करायचेत। वैष्णवीचा छळ करण्याचा कट कसा रचला याचाही छडा लावायचा आहे। वैष्णवीचं बाळ नेमकं निलेश चव्हाणकडे कसं गेलं, कुठल्या अधिकारात त्याने ठेवलं, निलेशकडे असलेलं पिस्तूल जप्त करायचंय। निलेशच्या मोबाईलमधील डेटाही जप्त करायचा आहे।